लाव, फक्त ट्यूबलाईट नको लावू. ते बटन दाब ना सगळ्या. ट्यूबलाईट बंद कर. ट्यूबलाईट बंद कर ना तो. ट्यूबलाईट बंद कर. ट्यूबलाईट बंद कर. ही लाईट चालू नाही झाली. कूलर दे बंद करू. नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्ह वरती. आज ज्यांना जगण्याचाही हक्क नव्हता अशा माणसांना जगण्याचा हक्क प्रदान करून देणारे बोधिसत्व, विश्वरत्न, युगंधर, युग परिवर्तक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती आहे. या 130व्या जयंतीनिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास आपण पाहणार आहे. या भारतीय लोकांना म्हणजे केवळ अस्पृश्यांनाच नव्हे तर या भारतातील शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, स्त्रिया, अस्पृश्य ज्यांना जगण्याचा हक्क नव्हते अशाही लोकांना, सर्व लोकांना एका मायेत वळण्याचं काम या युग परिवर्तक माणसानं केलेलं आहे. या महामानवास मी त्रिवार वंदन करतो. आणि ह्या आजचा आपला जो कार्यक्रम आहे की ज्या महामानवाची 130वी जयंती आहे, म्हणजे शिक्षणात किती ताकद आहे आणि ती शिक्षण व्यवस्था या कोरोनाच्या काळात कोलमडून पडली आहे. निवडणुकीच्या प्रचार सभा चालू आहे पंजाबमध्ये. लाखो लोक, 4-4, 5-5 लाख लोक जमा करून भाषणं देणं सुरू आहे. पंढरपुरात निवडणूक चालू आहे, तिथं बी चालू आहे. क्रिकेट IPL चालू आहे, तिथं कोरोना नाही होत आहे का नाही. म्हणजे कोरोना नाही आहे असं नाही आहे, पण शिक्षण क्षेत्र मागच्या 1.5 वर्षापासून वंचित आहे. ज्या शिक्षणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, ज्या शिक्षणातून त्यांनी हा देश इमान एक बारे 70 वर्ष ज्या राज्यघटनेवर चालला, ती राज्यघटना लिहिली आणि सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना एका माळ्यात वळण्याचं काम आपल्या लिखाणातून केलं. अशा महामानवाचा आज जन्मदिवस आहे. म्हणून शिका, डॉक्टर आंबेडकर म्हणतात का शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आपल्या हक्कासाठी. आज त्यांचा जीवन प्रवास समजून घेणार आहे. ज्या राज्यघटनेतून त्यांनी, राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये म्हणते या भारतातील कोणत्याही व्यक्तीच्या, ठीक आहे, जात, लिंग, जन्मस्थान, धर्म, वंश, पंथ यावरून कोण्याही व्यक्तीत भारतातल्या भेदभाव करता येणार नाही. या देशाची राज्यघटना लिहिली, या देशातील लोकांना जगण्याचा हक्क दिला, स्वातंत्र्य दिलं. ते सरकार असो का कोणी असो त्याच्यावर टीका करता येईल, त्याच्या धोरणावर टीका करता येईल. विचाराचं स्वातंत्र्य दिलं, लिखाणाचं स्वातंत्र्य दिलं. या भारतात कुठेही भ्रमण करता येईल, या भारतात कुठेही स्थायिक होता येईल, कोणताही केव्हाही कोणताही धर्म स्वीकार करता येईल. जर तुमच्या मूलभूत अधिकारावर कोणी गदादत असेल तर तुम्हाला न्याय मागासाठी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाता येईल. ही राज्यघटना जेव्हा बनवली तर अमेरिकेचे काही इतिहासकार लोक म्हणे का या देशाच्या राज्यघटनेवर हा देश 10 वर्ष जरी टिकला तर लय आहे म्हणे. आज या देशानं 70 वर्ष पूर्ण केली. त्यांनी सांगून गेले. अरे मुकुट का घातलायस? सुखीच्या नव्या HP प्रिंटरमुळे. हं? यार मला वायफाय मिळत नाहीये.
आणि तुझा प्रिंटर वायफाय पकडेल? अरे हा HP स्मार्ट टँक 580 आहे. वीक वायफाय मध्ये पण इंटरप्शन न होता प्रिंट होईल. जर पकडलं ना तर उद्या दिवसभर मुकुट घालून फिरेन. न्यू HP स्मार्ट टँक प्रिंटर्स असे डिझाईन केलेले आहेत जे रिकनेक्ट ऑटोमॅटिकली होतात अनस्टेबल वायफाय असले तरीही. म्हणालो होतो ना होईल. महाराजांचा विजय असो. न्यू HP स्मार्ट टँक प्रिंटर्स, झालंच समजा. पूर्ण केली. त्यांनी सांगून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का राज्यघटना मी तर लिहिली चांगली, पण राज्यघटनेचा वापर करणारे लोक चांगली पाहिजे. ते जर सत्यानाश असन तर या देशाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचे वचनं तर काही ठीक आहे, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी असे काही वचनं आहे. त्यांनी 1935च्या येवल्याच्या सभेत घोषणा केली होती, जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. 20 वर्ष डॅशच्या धर्माचा अभ्यास केला का हा जो मोठा अस्पृश्य घटक आहे या भारतात, ज्याला आतापर्यंत डावलून ठेवण्यात आलं, आतापर्यंत अस्पृश्य म्हणून वागवण्यात आलं, त्याला त्याचे मानवी हक्क सुद्धा या भारतातल्या लोकांनी दिले नाही. ठीक आहे, यांच्यासाठी मला का करता येईल हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यांनी हा वसा महात्मा ज्योतिबा फुलेंकडून घेतला का त्यांनी अस्पृश्यांच्या शाळा चालू केल्या, अस्पृश्यता विरोधी चळवळ राबवली आणि ती चळवळ ठीक आहे कायद्यात देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. इतक्या डिग्र्या होत्या भाऊ का मला नसन वाटत एवढ्या डिग्र्या कोण्या माणसाकडे असन. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, फुलेंचे, शाहूंचे विचार घराघरांपर्यंत पोहोचले पाहिजे. जे समाज प्रबोधनाचं काम आहे ते समाज प्रबोधन लोकांनी केलं, पण ते कायद्यात देऊन, कारण का कायदा ही अशी गोष्ट आहे, राज्यघटना अशी गोष्ट आहे का त्याच्यातून तुम्हाला अधिकार प्राप्त झाले. कितीकही इकडं आपण आंदोलनं केली असते, उड्या मारल्या असत्यात, हे हक्क प्राप्त झाले नसते. म्हणून ठीक आहे, तुम्हाला जे अधिकार या राज्यघटनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्याचं जतन झालं पाहिजे. ही राज्यघटना या देशासाठी सर्वोच्च ग्रंथ आहे. ठीक आहे, तिचं जतन झालं पाहिजे. कोणताही धार्मिक ग्रंथ या देशाचा ठीक आहे प्रमुख ग्रंथ नाही होऊ शकत, तर तो राज्यघटना, या राज्यघटनेवर 70 वर्ष झाले तो देश चालून राहिला. आणि ती या ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यही आहे. जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, 7 सदस्यीय कमिटी होती, पण 6 सदस्य काही ना काही कारणानं ऑब्सेंटच राहत होते. सर्व कामाचा बोजा डॉक्टर BR आंबेडकरांवर येऊन पडला. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना जे झाली तर हे यांनी सांगितलं होतं प्रॉब्लेम ऑफ द रुपीज. यांचा जो ठीक आहे PhDचा थेसिस होता, प्रबंध होता प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा. त्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या ग्रंथात त्यांनी आमच्या देशाला मध्यवर्ती बँक इंग्लंडसारखी असायला पाहिजे याची मागणी त्यांनी केली होती. हे काही इतकं साधं सोपं काम नाही आहे. ठीक आहे, त्यावेळेस या विचारधारेच्या विरोधात वाहून आपलं काम करत राहणं हे साधं काम नाही आहे. अस्पृश्यांना मंदिरं खुले नव्हते. ठीक आहे, प्याच्या पाण्याचे तळं, सार्वजनिक तळं खुले नव्हते. ते तळे खुले करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ठीक आहे, रायगड जिल्ह्यातील महाड येथे चौदार सत्याग्रह केला आणि ते 14 ठीक आहे तळे अस्पृश्यासाठी खुलं केलं. त्याच्यानंतर काळाराम मारुती मंदिराचा नाशिक येथे ठीक आहे ते मंदिर खुलं करण्यासाठी सत्याग्रह केला. ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं झालं. त्याच्यानंतर पंढरपूरचं मंदिर खुलं करण्यासाठी साने गुरुजींना आंदोलन केलं. साने गुरुजी ठीक आहे उपोषणाला बसले होते. ठीक आहे, जवळपास मराल टेकले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गेले आणि त्यांना सपोर्ट केला आणि त्यांनी तिथून मग ते आंदोलन ठीक आहे तिथून ते आंदोलन त्याच्या सहकार्यानं पुढं गेलं आणि पंढरपूरचं मंदिर अस्पृश्यासाठी खुलं झालं. इथं ठीक आहे पंजाबराव देशमुखांनी अंबादेवीचं अमरावतीचं मंदिर, मग प्रचंड चळवळी झाल्या भारतात, पण अजूनही शबरीमालासारखे मंदिरं स्त्रियांसाठी खुले करत नाही. हे भारतात शिकल्या सवरल्या राज्यात अशा गोष्टी होऊन राहिल्या. ही लाजिरवाणी परिस्थिती आहे. ठीक आहे, ज्या मंदिरात ठीक आहे सरळ सांगितलं आहे का भारतात लिंग
धर्म, वंश, जात, पंथ याच्यावरून भेदभाव करता येत नाही. ती राज्यघटना सर्वांना समानतेने वागणूक देणारी राज्यघटना या देशासाठी निर्माण केली आणि त्या देशावर, त्या राज्यघटनेवर हा देश 70 वर्ष चालला. आज अबाधित 70 वर्ष आपल्याला होत आहे. हे काही इतकं साधं आणि सोपं काम नाही. म्हणून हे फ्रंट कॅमेरा चालू आहे म्हणून पोस्टर उलट दिसत असं अक्षर तुम्हाला होऊ शकते. ठीक आहे. तर फेसबुकवर उलट दिसून राहिले का अक्षर? बॅक कॅमेरा चालू करतो, मला मग दिसत नाही ना तुम्ही. ठीक आहे. बोर्डवर अक्षर उलटे दिसत आहे. ओके. ठीक आहे. रुपेश, रुपेश याचा कॅमेरा बॅक चालू कर. याचावाला कॅमेरा, फेसबुकचा ह्या कॅमेरा उलटा चालू कर. तो गेला कॅमेरा. आता खूप फ्रेम बदलली का? 1 मिनिट. ठीक आहे ना. तर आवाज येत आहे? पायपोटे आवाज सांगत आहे. हां. तर हां. तर उलटा आता नाही दिसत, आता सरळ दिसते. तर जे ठीक आहे, तर आज आपण थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास समजून घेणार आहे का त्यांना शिक्षण घेण्यासाठी त्या काही काय यातना भोगाव्या लागल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी ते शिक्षण घेऊन ते राज्यघटनेत कसं अंमलात आणलं. काही साधं काम नाही. 150 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास जवळपास त्यांनी केला होता का भारतीय राज्यघटनेत आपल्याला बदलत्या परिस्थितीनुसार भारताची समोरची भविष्याची परिस्थिती, भारत 200 वर्षानं कसा राहील याचा सर्व 200-250 वर्षानं, आणि भारतात कोणत्याही बाबतीत चुकीचं लिहिण्यात आलं पाहिजे नाही. कारण भारत या राज्यघटनेवर चालणार होता तर लोकांवरही अन्याय नाही झाला पाहिजे, कोणत्याच जाती धर्मावर कोणत्याच पंथावर अन्याय नाही झाला पाहिजे याचा सारासार विचार करून त्यांनी ती राज्यघटना लिहिली. हे सॅल्युटेबल वर्क आहे. पण त्याच्यासाठी त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो तितकाच कठीण आहे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला. ठीक आहे. 1891 झाला, महू मध्य प्रदेश. त्यांचा स्ट्रगल म्हणजे लहानपणापासूनच होता. त्यांचं मॅट्रिकचं शिक्षण एलिफिस्टन कॉलेज मुंबईमधून पार पडलं. त्याच्यासाठी 25 रुपये स्कॉलरशिप सयाजीराव गायकवाड महाराज देत होते. सयाजीराव गायकवाड महाराजांनी फॉरेनमध्ये जासाठी सुद्धा त्यांना मदत केली. त्याच्यानंतर ठीक आहे, इंग्लंडले कायद्याचं शिक्षण घ्यायला जायचं होतं, जर्मनीले. त्याच्यानंतर इंग्लंडले ठीक आहे इकॉनॉमिक शिक्षण घ्यायला जायचं होतं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली. तर एल्फिस्टन कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी घेतली. त्याच्यानंतर ठीक आहे 12वी ही पदवी झाली. त्याच्यानंतर त्याचा प्रवास जर पाहिला आपण ठीक आहे तर तो प्रवास बघा. ठीक आहे. 1913 उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. ठीक आहे. आणि MA ठीक आहे ॲडमिनिस्ट्रेशन
अँड फायनान्स अँड ॲनालिटिकल स्टडी हा प्रबंध सादर करून ठीक आहे त्यांनी तिथे पदवी घेतली MAची. त्याच्यानंतर ठीक आहे 1917 ठीक आहे PhD केली. त्या PhDसाठी 2 थेसिस सादर केले. पहिल्या थेसिसचं नाव थोडंसं ठीक आहे व्यवस्थित नव्हतं म्हणून नाव बदलून घेतलं. त्याच थेसिसचं नॅशनल ठीक आहे डिव्हिडंड ऑफ द इंडिया अँड हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी त्याचंच नाव बदलवलं आणि तो 1917 सादर केला. आणि तेव्हा कुठं PhD दिली कोलंबिया विद्यापीठानं ठीक आहे इव्हॅल्युएशन ऑफ द ठीक आहे प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ठीक आहे. तर भारतीय राजकारणातील ठीक आहे उत्क्रांतीचा पिरियड होता या ब्रिटिशांचा. त्याच्यावर त्यांनी प्रबंध सादर केला. त्याच्यानंतर ठीक आहे ठीक आहे आता लक्ष द्या. त्याच्यानंतर ऑक्टोबर 2016 तिथूनच कोलंबियातून इंग्लंडला शिकायला गेले ठीक आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पण तुम्हाला सांगतो अक्षरशः ठीक आहे अक्षरशः पैसे नव्हते म्हणून त्यांना वापस यायला लागलं. वापस यायला लागलं. आणि वापस आल्याच्या नंतर वापस यायला लागलं. हे बा पैशाअभावी ते परत आले आणि 1918 सिडनेहम कॉलेज म्हणजे तिथं ठीक आहे त्यांना जेवाची पण सोय नव्हती. बिस्किटचे पुढे खाऊन ते आपलं आयुष्य ठीक आहे लायब्ररीत काढत होते. लायब्ररीत ते एक दिवस ठीक आहे त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या लायब्ररीत बसले होते. तर सर्व जणांना सांगितलं घरी चालले जा, लायब्ररी बंद करण्याची वेळ आली आहे. तर लायब्ररी बंद करण्याची वेळ आली आहे तर सगळे लोक चालले गेले. आता तो जो लायब्ररी नव्हता त्याला वाटलं का डॉक्टर सगळेच लोक गेले बा. त्यानं लायब्ररीच्या त्या हॉलमध्ये कोण बसून आहे याच्याकडे पाहिलं नाही. तो लायब्ररीयन सरळ ठीक आहे कुलूप लावून चालला गेला. भाऊ रात्र बी गेली आणि सकाळी 9 वाजता तो लायब्ररीयन आपल्या टायमाला लायब्ररी उघडायला आला. लायब्ररी उघडल्यावर ठीक आहे त्याला एक माणूस बसूनच दिसून राहिला आणि ते होते डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अख्खा दिवसही गेला रात्रही गेला तर अभ्यास चालूच होता. ठीक आहे. तू लायब्ररीयन येऊन विचारते का अरे बुवा मी तुला कुलूप लावून गेलो होतो ठीक आहे मी माफी मागतो तुला, तू माझी कंप्लेंट देशील करून. डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणे तुम्ही फालतूच्या टायमावर आले, अजून 2 तास लेट आले असतील काही फरक नसता पडला म्हणे. पहा म्हणजे ज्या माणसाले अभ्यास करताना रात्रसुद्धा चाली गेली तर माहीत पडलं नाही. ठीक आहे. इतका अखंड अभ्यास ठीक आहे त्यांनी केला आणि त्यांचे हे अथक प्रयत्न आपल्यासाठी कामी आले भविष्यासाठी. लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. मग त्याच्यानंतर भारतात वापस आले आणि सिडनेहम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करायला लागले मुंबईत. आणि या सिडनेहम कॉलेजमध्ये ठीक आहे काम केलं. थोडेसे पैसे जमा केले आणि काही शाहू महाराजांनी मदत केली. आणि शाहू महाराजांनी त्यांनी 1920 तुम्ही म्हणे ठीक आहे तुमचं एक एज्युकेशन पूर्ण करा. आणि शाहू महाराजांनी स्कॉलरशिप दिली आणि त्या स्कॉलरशिपच्या भरोशावर ते लंडनला समोर शिकायला गेले. पहिले कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतलं, मग लंडनला शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर ठीक आहे मग ठीक आहे त्या लंडन विद्यापीठातून त्यांनी MSc पदवी घेतली. ठीक आहे मास्टर ऑफ सायन्स. त्याच्यानंतर डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली आणि त्या डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीसाठी त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा ग्रंथ प्रकाशित केला. आणि त्याच्यात मागणी केली का तुमच्या देशात जशी मध्यवर्ती बँक आहे ठीक आहे युरोपियन राष्ट्रात जशी प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक आहे तशी आमच्या देशाले ठीक आहे एखादी मध्यवर्ती बँक द्या आणि त्याचं स्ट्रक्चरल डिझायनिंग कसं राहील हे त्यांनी या पुस्तकात मांडलं. त्याच पुस्तकावरून मग RBI कशी स्थापन झाली, त्याच्यासाठी भारतात RBI कशी असावी, मध्यवर्ती बँक भारतासाठी त्याचं का स्ट्रक्चर राहील याच्यासाठी 1926 पहा त्यांनी 1923 लिहिलं आणि 1926 ठीक आहे तिथून एक त्यानं कमिशन पाठवलं आहे का नाही. तर तेच कमिशन आलं आणि त्या कमिशननं भारतात RBI कशी स्थापन राहील, भारताची मध्यवर्ती बँक कशी राहील ठीक आहे याच्यासाठी भारतात ठीक आहे 1934 RBI कायदा झाला आणि 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आहे का नाही. त्या ठीक आहे विल्यम का नाव होतं नाव आठवून नाही राहिलं मला ठीक आहे 1926 समिती पाठवली होती ठीक आहे. तर 1923 सोबतच 23 DSCचा अभ्यास केला आणि जर्मनीले बॉन विद्यापीठात बॅरिस्टरची पदवी घेतली. ठीक आहे कायची पदवी घेतली बॅरिस्टरची. तर ते बॅरिस्टरची पदवी घेतल्याच्या नंतर म्हणजे 2 सोबत एज्युकेशन घेतले. म्हणजे इंग्लंडमध्ये जाताना ठीक आहे इकॉनॉमिक्सचं त्याच्यानंतर ठीक आहे बॅरिस्टरची पदवी सोबतच घेतली सोबत, कारण वेळ कमी होता आणि पैसे नव्हते. तेवढ्याच पैशात कारण इंग्लंडमध्ये ठीक आहे
हिल्टन यंग कमिशन होतं, बरोबर आहे, पोट्यान कमेंट्समध्ये टाकलं, ठीक आहे. हिल्टन यंग कमिशन 1926 पाठवलं होतं. त्याच्या अगोदर 1923 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची मागणी केली होती, ठीक आहे, या आपल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, ठीक आहे, या पुस्तकातून. आणि भारत स्वतंत्र झाला तेव्हा $1 बरोबर ₹1 होता. आता पुरा सत्यानाश झाला आहे. मग आता त्याच्यानंतर, ठीक आहे, पहा, शैक्षणिक आणि सामाजिक म्हणजे सर्व क्षेत्रात कार्य केलं. मी तुम्हाला सांगून राहिलो, या भारतात पहिलं राष्ट्र आहे, जगातलं पहिलं राष्ट्र आहे म्हणून राहिलो. या जगातलं पहिलं राष्ट्र आहे भारत, ज्यांनी, ठीक आहे, या राज्यघटनेतून महिला आणि पुरुषांना एकाच वेळेस मतदानाचे हक्क दिले. या जगात युरोपातल्या बायकांना सुद्धा, बेलेको, युरोपातल्या बायकांनी सुद्धा मतदानाचा हक्क प्राप्त करायसाठी आंदोलन करायला लागले. तिथं फक्त पुरुषांनाच मतदानाचा हक्क होता. समजलं का? इंग्लंड हे असं ज्यानं मॅग्ना चार्टा, ठीक आहे, मॅग्ना चार्टा शेतका सादर केला. ते मानवी हक्क आमच्या देशात मनुस्मृतीनं दहन करून टाकले होते, मनुस्मृतीनं खतम करून टाकले होते. आपल्यावर अन्याय अत्याचार होत होता, ठीक आहे, आणि अस्पृश्य समाजाला, ठीक आहे, इतक्या हीनपणे वागणूक दिल्या जात होती, ठीक आहे. त्या मनुस्मृतीचं दहन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हयातीत केलं, ठीक आहे. हे काही साधी काम नाही, ठीक आहे, प्रवाहाच्या विरोधात राहून काम करायचं होतं. तर शैक्षणिक क्षेत्रात काम केलं, सामाजिक क्षेत्रात काम केलं, राजकीय क्षेत्रात सुद्धा काम केलं, ठीक आहे. राजकीय क्षेत्रात म्हणजे भारताचे कायदे मंत्री होते, ठीक आहे, जे पहिले भारताचं हंगामी सरकार होतं त्याच्यात कायदा मंत्री होते. त्याच्यात हिंदू कोड बिल मांडलं होतं. ते हिंदू कोड बिल, ठीक आहे, पारित झालं नाही संसदेत. 1951 म्हणून राजीनामा सुद्धा दिला आणि शपथ. अरे आजकल कोई पोस्ट नहीं कर रही हो तुम? बिग प्रॉब्लम है, पहले सफेद बाल आ गए. ये तो 15 रुपए वाली प्रॉब्लम है. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम मिनी पैक 15 रुपए में. इसका 10 गुना एलोवेरा आपके सफेद बालों की करे देखभाल और बाल दिखे सॉफ्ट एंड शाइनी. और लाखों लाइक सिर्फ 15 रुपए में. गोदरेज एक्सपर्ट. काय पारित झालं नाही संसदेत. 1951 म्हणून राजीनामा सुद्धा दिला आणि शपथ घेतली पुन्हा संसदेत येणार नाही जोपर्यंत हिंदू कोड बिल, त्यालेच म्हणते समान नागरी हक्क कायदा, राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वात कलम 44 दिलं. पण जर, ठीक आहे, जर भारतात हिंदू कोड बिल किंवा समान नागरी हक्क कायदा पारित झाला असता तर, ठीक आहे, ह्या ज्या केसेस झाल्या, कोणत्या केसेस, हे जे तिहेरी तलाकचा प्रकार आहे किंवा त्याच्यानंतर याच्यावर आता जो कायदा केला या BJP सरकारनं, आणि त्याच्यानंतर याच्या अगोदर बऱ्याचशा केसेस झाल्या. सायरा बानो केसेस झाली, सरला मुद्गल केसेस झाली, त्याच्यानंतर, ठीक आहे, शहाबानो प्रकरण झालं. हे जे झालं कारण काय आहे का मुस्लिमांसाठी वेगळे विवाह कायदे आहे आणि हिंदूसाठी वेगळे विवाह कायदे आहे. हा प्रकार समान नागरी हक्क कायदा पारित झाला असता तर असा विषयच आला नसता. हे दूरदृष्टी किती होती, इथून 200-300 वर्षाचा विचार, ठीक आहे, 400-500 वर्षाचा विचार, ठीक आहे. तर हे जे आहे तर हे सर्व त्यांनी त्यावेळेस आपल्या लिखाणातून मांडलं राज्यघटनेत. राज्यघटनेवर चर्चा झाली मसुदा समितीत, ठीक आहे, राज्यघटना समितीत चर्चा होय का या कलमातून काय ॲडव्हान्टेजेस आहे आणि काय डिसॲडव्हान्टेजेस आहे. सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून सांगायला लागे का मी हे जे, ठीक आहे, मांडलं आहे हे कशासाठी मांडलं आहे. आणि म्हणून, ठीक आहे, समान नागरी हक्क कायदा जर पारित झाला नाही तर समोर भविष्यवाणी करून दिली का याचे असे वाईट परिणाम होईल आणि ते सांगून दिले, ठीक आहे. राज्यघटनेत संसदेत ते सांगितलं आणि त्याच्यानंतरच त्यांनी राजीनामा दिला. म्हणून ह्या ज्या सायरा बानो, सरला मुद्गल जे प्रकरणं आले मग सर्वोच्च न्यायालयाच्या समोर, ते हे क्रिटिकल प्रश्न होते. सायरा बानो काय, सरला मुद्गल प्रकरण काय आहे ते हे आपण एक दिवस घेऊ, ठीक आहे. ज्या शिवरायानं स्वराज्याचं, खऱ्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ठीक आहे, 18 पगड जाती आणि 12 बलुतीदार यांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं, त्या खऱ्या स्वराज्याले, ठीक आहे, राज्यघटनेतून आपल्या लिखाणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उतरवलं. त्यांनी ते, ठीक आहे, प्राप्त करून दिलं आणि ते इंग्रजाईच्या हयातीत वापस गेलं होतं कोणाच्या तरी हाती. ते पुन्हा राज्यघटनेतून भारतीय लोकांना प्राप्त करून देण्याचं काम डॉक्टर बाबा, ठीक आहे. तर, ठीक आहे, त्याचं जर शैक्षणिक कार्य पाहिलं तर 1928 डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 2 कॉलेज काढले, एक मुंबई, ठीक आहे, 1946 मुंबई सिद्धार्थ कॉलेज काढलं आणि 50 मिलिंद कॉलेज औरंगाबादले काढलं. अजूनही हे कॉलेज आहे, ठीक आहे, कॉलेज गेलेलं नाही भाऊ, अजूनही हे कॉलेज आहे. तुम्हाला औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज भेटन आणि सिद्धार्थ कॉलेज मुंबईला भेटन. तर त्याच्यानंतर आमच्या, ठीक आहे, नागपूर विमानतळाले,
ठीक आहे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर ते त्यांच्याच नावावरून देण्यात आलं. काहून देण्यात आलं समोर सांगतो. राजकीय कारकीर्द पाहिली तर 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि या 36ला स्थापना केली. 1935चे भारत सरकारचा कायदा झाला होता. मजुरांनी आपले हक्क संघटना करून प्राप्त केली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, ठीक आहे, जो लक्ष द्या, लॉर्ड कर्झननं कायदा केला होता फॅक्टरी ऍक्ट, ठीक आहे, तर तो जो फॅक्टरी ऍक्ट याच्या काळात झाला होता, त्याच्या सुधारणा केली होती कर्झननं त्याच्या अगोदर, ठीक आहे. जो फॅक्टरी ऍक्ट झाला होता का मजुराचं मजुरी करण्याचा कालावधी किती असेल आहे का नाही, तो फॅक्टरी ऍक्ट लॉर्ड रिपनच्या काळात झाला होता, ठीक आहे. तर तो फॅक्टरी ॲक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी यांनी पुढाकार घेतला. कामगाराचं वय, ठीक आहे, कामगाराचं कामाचे वेळ तुम्ही कमी करा, म्हणजे कामगारासाठी काम केलं, ठीक आहे, गोरगरिबासाठी काम केलं, अस्पृश्यासाठी काम केलं, स्त्रियांसाठी काम केलं, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे, 13 जागा प्राप्त केल्या होत्या. त्याच्यानंतर 18 जुलै 1942 याच पक्षाचं रूपांतर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये केलं. त्याचं मुख्यालय नागपूरला होतं आणि त्याचं एक स्वप्न होतं, ठीक आहे, त्याचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न असं होतं का रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नावाची, ठीक आहे, भारतात मोठा पक्ष उभारायचा. तर ते त्याचं स्वप्न तसंच अधुरं राहिलं. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आता त्याच्यात 2-3 तुकडे पडले, सगळे विभागून गेले, पण त्याचं स्वप्न होतं का एक संघटित पक्ष असला पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाचे रूपांतर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये केलं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा त्याच्यातून पक्ष त्याला जन्माला घालायचा होता, ठीक आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, हे लक्ष द्या रे, त्याच्यानंतर 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी सभा, जे अस्पृश्य लोक आहे यांना शिकवायचं, अस्पृश्य लोकांना शिकवायचं आणि शिकून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि त्यांचे जे मानवी हक्क मिळवून घेतले आहे. कारण तुम्ही, ठीक आहे, ब्राह्मणांचे कसब, तुम्ही महात्मा हॉलीडे प्लानिंग पार्ट 2। इस बार क्या ड्रामा होगा? तू सही था छोटे, पूल चाहिए। भैया मेरे दही भल्ले आएंगे, जरूर आएंगे। बजट नो प्रॉब्लम। कहानी में ट्विस्ट कैसे? आपको तो पता ही होगा। तुम्ही, ठीक आहे, ब्राह्मणांचे कसब, तुम्ही महात्मा फुलेंचे पुस्तकं वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकं वाचा, तुम्हाला माहीत होईल का या लोकांना कशी वागणूक दिली जात होती, ठीक आहे. कोणी जर, ठीक आहे, ब्राह्मण माणूस समोरून गेला, उच्च जातीचा माणूस समोरून गेला आणि बाजूनं अस्पृश्य जात आहे त्याला खाली बसा लागत होतो. त्या अस्पृश्य लोकांच्या पायानं रस्ता खराब होते म्हणून ते आपल्या फड्याचे शिंदीचे, ठीक आहे, पांचोया राहते ना, त्या पांचोया मांडीले बांधा लागत होत्या भाऊ कमरीले, आणि त्या चालता चालता त्या अनिदार पांचोया मांडीले रुतत होत्या, तर त्यांना रक्तावून जात होते पाय, ठीक आहे. हे अशी पद्धत होती. त्याच्यानंतर, ठीक आहे, अन्न खायला नव्हतं भेटत, भीक मागून खा लागत होतं, तेही लोक देत नव्हते. तर मग शेवटी जे मेलेले जनावर नदीच्या काठावर फेकते त्याचं सडलेलं मांस आणून शिजून खात होते. त्याच्यातून तो सिकलसेल्स नावाचा रोग आला, जो SC आणि ST संप्रदायात सर्वात जास्त आहे. तर हे अशी पद्धत होती. लक्षात ठेवा, दिवस होता तर रात्र होते आणि रात्र असली तर दिवस होते. म्हणून, ठीक आहे, आज या भारतात उज्ज्वल पहाट डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या विचारामुळे आली. तर त्यांनी अस्पृश्यतांना शिक्षण देऊन आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांना त्यांचे मानवी हक्क प्राप्त करून देणे याच्यासाठी बहिष्कृत हितकारणीची स्थापना केली आणि बहिष्कृत हितकारणी नावाचा पेपरही काढला. आणि ते पेपरमध्ये, ठीक आहे, बहिष्कृत हितकारणीमध्ये लक्षात ठेवा, त्या बहिष्कृत हितकारणी पेपरमध्ये त्याचे जे वचनं राहत होते ते ज्ञानेश्वर महाराजाचे वचनं त्याच्यावर छापून येत होते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर 1927 समाज समता पक्ष स्थापन केला. त्या समाजात समता निर्माण झाली पाहिजे, ठीक आहे, समाज समता संघ निर्माण झाला पाहिजे, कुठेही भेदभाव राहिला नाही पाहिजे. तर हे भावना रुजवा लागन, का लागन, रुजवा लागन. त्याच्यानंतर, ठीक आहे, सत्याग्रह 20 मार्च 1927, ठीक आहे, पहा सत्याग्रह केले. आणि ह्या सत्याग्रह होय का विहिरीवर पाणी नव्हतं भरू दिल्या जात, नको पाणी प्यायचं माणसानं, का बिना पाण्यानं मराचं. किती मोठे बिकट प्रश्न होते का तयावर, विहिरीवर, सार्वजनिक विहिरीवर सुद्धा पाणी प्यायला जाऊ देता येत नव्हतं. म्हणून नागरी हक्क कायदा केला 1925. त्याच्यात लिहिलं का जे जे सार्वजनिक ठिकाणं आहे
तिथं भेदभाव करता येणार नाही. कोणी अस्पृश्य आहे, कोणी मुस्लिम आहे, कोणी ख्रिश्चन आहे, शीख आहे, याच्यावरून सुद्धा भेदभाव करता येणार नाही. मग सार्वजनिक स्थळ म्हणजे का? तुम्ही हॉटेल सुद्धा सार्वजनिक स्थळ राहील, पिक्चरची टाकी सुद्धा सार्वजनिक स्थळ राहील, ठीक आहे. विहीर, प्याच्या पाण्याची विहीर सुद्धा सार्वजनिक राहील, ठीक आहे. तर हे 14 तळे सत्याग्रह त्याच्यासाठी केला का त्यांना, ठीक आहे, प्याच्या पाण्याच्या तळ्यावर सुद्धा तळ्याचं पाणी भरता येत नव्हतं, म्हणून महाड रायगडले 14 तळ्याचा सत्याग्रह केला, ठीक आहे. 20 मार्च 1927ले, 25 डिसेंबर 1927ले, 25 डिसेंबर 1927ले जे 4 वर्ण पद्धती सांगितल्या आणि त्याच्यानंतर अस्पृश्य हे लोक कायच्यासाठी आहे आणि त्याचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांचा वापर कशासाठी करायचा याच्याबाबत, ठीक आहे, एकदम निसंकल्पना त्या मनुस्मृतीत मांडली आहे. त्या मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, ठीक आहे. तर त्यावेळेस या प्रथेच्या विरोधात ज्यांचं वर्चस्व होतं त्यांच्या विरोधात, ठीक आहे, मनुस्मृतीचं दहन केलं आणि ते 1927ले केलं. इथून 93 वर्षाच्या अगोदर विचार करा, हे काही साधी गोष्ट नाही आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, 2 मार्च 1930ले कायाराम मंदिराचा सत्याग्रह केला, कारण कोणत्याच मंदिरात अस्पृश्य लोकांना, ठीक आहे, अस्पृश्य लोकांना अजिबात प्रवेश नव्हता. आजही काही लोकांना प्रवेश दिला जात नाही, अजूनही काही UP बिहार सारख्या राज्यात, ठीक आहे, अशी वाईट परिस्थिती आहे, ठीक आहे, वाईट परिस्थिती आहे. आता इथं तुम्ही शबरीमाला मंदिर पाहिलं असाल का? केरळमध्ये शबरीमाला मंदिर आहे, त्या शबरीमाला मंदिरात महिलांना आजही प्रवेश नाही. कितीतरी प्रकरण गाजलं, सुप्रीम कोर्टात केस गेली, पण शेवटी ज्याचं नाव ते सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यायला पाहिजे होता, का बरं महिलांना प्रवेश नाही, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस मांडल्या का, ठीक आहे, मंदिरात प्रवेश द्या, ठीक आहे. तर याचं नेतृत्व, ठीक आहे, दादासाहेब गायकवाड यांनी केलं. त्याच्यानंतर एवढंच नाही, म्हणजे केवळ ब्राह्मणी पद्धतीच्या विरोधातच, विचारसरणीच्या विरोधातच आंदोलन नाही केले, ठीक आहे. तर हे आंदोलन कोणाच्या विरोधात केले? सरकारच्या विरोधात केलं. खोती पद्धत ही जमीनदारीची एक, ठीक आहे, शेतकऱ्यांचा रक्त पिणारी पद्धत होती. या पद्धतीच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25,000 शेतकऱ्याचं आंदोलन मुंबईच्या विधानसभेवर नेलं, ठीक आहे. 1938ले पहिल्यांदाच मुंबईत विधानसभा अस्तित्वात आली होती. तर 25,000 खोती पद्धत नष्ट करासाठी 25,000 लोकांच्या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे 14. आणि हे जे मंदिरं खुले केले, तर मंदिराची चळवळ भारतभर चालली. आपल्या महाराष्ट्रात अमरावतीचं अंबादेवीचं मंदिर, ठीक आहे, कोणी खुलं केलं? तर अंबादेवीचं मंदिर. याच्यासाठी पंजाबराव, ह्या सत्याग्रह झाल्यानंतर पंजाबराव देशमुखांनी अंबादेवीचं मंदिर अस्पृश्यतासाठी अस्पृश्य लोकांसाठी खुलं व्हावं याच्यासाठी आंदोलन केलं. तिकडं साने गुरुजींनी विठ्ठलाचं पंढरपूरचं मंदिर अस्पृश्य लोकांसाठी खुलं व्हावं याच्यासाठी सत्याग्रह केला, ठीक आहे. मग त्याच्यानंतर धर्मांतर पहा, 1935च्या नाशिकच्या येवला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण देताना म्हणते, मी हिंदू म्हणून जन्माले आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ठीक आहे. कारण लक्षात ठेवा, या, ठीक आहे, मी ज्या लोकांचा विचार करत आहे तेच लोक हिंदू टाकले तर हे पुन्हा त्याच्यावर तसाच अत्याचार करत, ठीक आहे. यांना एक वेगळी ओळख प्राप्त करून देणं आवश्यक आहे. त्यांनी 20 वर्ष हिंदू धर्माचा, मुस्लिम धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा, बऱ्याचशा धर्माचा अभ्यास केला आणि त्या अभ्यास करून सरासर विचार करून कोणता धर्म घेणं योग्य राहील याचा सरासर विचार करून नागपूरला धम्म परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जाते. आणि दर दसऱ्याले नागपूरला प्रचंड भारतातील लोक, ज्या लोकांना या भारतात जगण्याचा हक्क नव्हता, ठीक आहे, त्या माणसांनी, ठीक आहे, त्या माणसांना जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला. म्हणून, ठीक आहे, असे माणसं पाहिजे, हे खरे समाजातले देव माणसं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले, ठीक आहे, क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे संत आहे. महात्मा गांधीजी हे संत आहे, ठीक आहे, हे समाजातले खरे संत आहे. यांनी जे केलं ते आपल्यासारखा माणूस करू शकत नाही. खूप मोठा त्याग आहे आयुष्याचा. अरे तुम्हाला सांगतो, इंग्रजांना मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायसाठी लेटर पाठवलं डॉक्टर BR आंबेडकरांना का तुम्ही आमची चांगली नोकरी घ्या, ठीक आहे, मस्त न्यायाधीश म्हणून राहा. तर डॉक्टर BR आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात का मी जर न्यायाधीश झालो तर माझ्या एकट्याचं भलं होईन, माझ्या समाजाचं कसं होईन? ज्या समाजासाठी मी हे शिक्षण घेतलं आणि ज्या कठीण परिस्थितीतून घेतलं, जोपर्यंत या माझ्या समाजाला न्याय भेटणार नाही
तोपर्यंत मी मागं हटणार नाही. आणि तो न्याय मी मिळवून देईन म्हणजे देईन, शेवटपर्यंत माघार नाही घेतली भाऊ. नाही तर चांगलं ऐशो आरामाचं जीवन, इंग्रजाईचा पगार आणि ठीक आहे न्यायाधीश राहिले असते मुंबई उच्च हायकोर्टाचे, पण असं कोणतंही आयुष्य त्यांनी स्वीकारलं नाही. समजलं का? म्हणून ठीक आहे येवला इथं शपथ घेतली, त्याच्यानंतर अभ्यास केला. ठीक आहे चंद्रमणी महास्तिवीर या ब्रह्मदेशातील ठीक आहे बौद्ध भिक्षू यांनी त्यांना दीक्षा दिली आणि भारतातला प्रचंड मोठा आलोट गर्दी झाली होती त्या दिवशी. त्या सर्व संप्रदायाच्या समोर या सर्व भारतातील अस्पृश्य समाज ठीक आहे बुद्ध धर्मात परिवर्तित झाला आणि सर्व लोकांना एकाच वेळी दीक्षा देण्यात आली. हा जगातला सगळ्यात मोठा धर्म परिवर्तनाचा दिवस होता, म्हणून त्याला धम्म परिवर्तन दिन म्हणते. हा जगातला सगळ्यात मोठा दिवस होता का एकाच वेळी एवढे मोठे लोक एका धर्मातून, कारण हे हिंदू धर्माचाच भाग होते, हिंदू धर्मातून बुद्ध धर्मात ठीक आहे रूपांतरित केले. आणि ही भारताच्या इतिहासातली खूप मोठी घटना होती, काही साधी घटना नाही आहे. म्हणून हे जे आयुष्य आहे, जित्ता बळा संघर्ष होंगा उतनी शानदार जीत होंगी, हे लक्षात ठेवजा. संघर्ष तेवढाच मोठा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो तर हे सूर्यासारखं चमकाचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल, हे त्यांनी आपल्या आयुष्यातून अनुभवलं होतं का हा समाज इतका साधा सोपी नाही, ह्या एकाच गोष्टीतून घडू शकते जर मी हे लिखाणातून यांना दिलं. कारण ठीक आहे कागदावर लिहिलेली गोष्ट हे जास्त महत्त्वाची आहे कितीकही सत्याग्रह आंदोलन करण्यापेक्षा. म्हणून त्यांनी ठीक आहे आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या राज्यघटनेत SC ST आणि एवढंच नाही Is there a place for music that can't be defined? A place where music isn't just beats or rhymes. A place that's buzzing with life and art. A place where music will fill the heart. A place where grooves generation large. Come celebrate this unforgettable experience. Presenting Royal Stag Boombox, the original sound of Generation Large. Unbelievable. Virat Kohli is 46th in Tata IPL. आणि एवढंच नाही तर ओबीसी लोकांसाठी सुद्धा कलम टाकून ठेवले. कलम 338 SC STच्या कलमाच्या अगोदर ओबीसीचं कलम आहे. ठीक आहे का कलम 368 नुसार भारताचे राष्ट्रपती ठीक आहे अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्त इतर भारतात जो मागास समाज आहे त्यांच्या ठीक आहे मागासलेपणाचा अभ्यास करून भारताच्या राष्ट्रपतीला शिफारशी सादर करेल व त्याच्यासाठी भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने एखादा आयोग नेमू शकतो, याची शिफारस त्याच्या अगोदर करून ठेवली आहे का नाही. हे जे आहे तर हे साधं काम नाही आहे. इतक्या साध्या सोप्या पद्धतीनं आणि राज्यघटनेतून मांडून ठेवून तुम्हाला ते हक्क दिले. तर आता लक्ष द्या. त्याच्यानंतर ठीक आहे वृत्तपत्र त्यांनी 4 वेगवेगळे वृत्तपत्र काढले. म्हणजे पहा ठीक आहे आपले हे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्या पोहोचण्याचं मुख्य साधन म्हणजे वृत्तपत्र होतं. ठीक आहे तर ते वृत्तपत्र त्यांनी 1920 सगळ्यात पहिले मूकनायक काढलं. या मूकनायक वृत्तपत्रात तुकाराम महाराजाची वचनं येत होती. त्याच्यानंतर दुसरं वृत्तपत्र बहिष्कृत भारत म्हणजे जे अस्पृश्य लोकांसाठी जे काम करत होती संघटना का त्यांना ठीक आहे त्या लोकांना शिक्षण देऊन त्यांना आर्थिक उन्नत करायचं आणि मानवी हक्क ठीक आहे प्राप्त करण्यासाठी त्यांना संघटित करायचं.
तर त्याच्यासाठी बहिष्कृत भारत, ठीक आहे, हा पक्ष तर काढला, त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ज्याच्यासाठी बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक चालू केलं, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजाचे वचन राहत होते. ठीक आहे, 1930ले जनता पक्ष काढला. ठीक आहे, 1956ले त्याचं नाव, ठीक आहे, प्रबुद्ध भारत केलं. आणि त्याच्यानंतर 1930ले पुन्हा एक पेपर काढला होता समता नावाचा. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपीज. ठीक आहे, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज. त्याच्यानंतर ठीक आहे हू वेअर शुद्राज पुस्तकं पहा, हू वेअर शुद्राज, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, थॉट्स ऑन पाकिस्तान. ठीक आहे, बुद्ध अँड इज, ठीक आहे पहा, बुद्ध अँड इज धम्म. ठीक आहे, त्याच्यानंतर बुद्ध अँड इज धम्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर द अनटचेबल्स. ठीक आहे, द अनटचेबल्स. त्याच्यानंतर रानडे, गांधी आणि जिना, कास्ट इन इंडिया. ठीक आहे, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स. ठीक आहे, रिडल्स इन हिंदुइझम. ठीक आहे, असे त्यांनी, आणि हे तर पुस्तकं सांगितले. जे प्रबंध सादर केले PhD MSc, ठीक आहे, MSc आणि DSc पदवी घेताना ते वेगळेच. हे त्याच्यानंतर लिहिलेले पुस्तक आहे का, या पुस्तकातून त्यांनी आपले विचार मांडले. समजलं का? तर हे जे आहे, तर हे त्यांची एक घटना बी अशी आहे का भारतात मध्यवर्ती बँक आणि त्याच्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन कसं करायचं याच्यावर भारतीय संसदेत चर्चा चालू होती इंग्रजाईच्या काळात. तर सर्व लोकांचं मत ऐकून झालं आणि तो इंग्रजचा अधिकारी जो त्या समितीचा हेड होता तो सांगायला उठला. तर त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठले आणि ते, ठीक आहे, सांगायला लागले. तर ते म्हणे तुम्ही खाली बसा. ठीक आहे, तर त्यांनी सरळ सांगितलं का ठीक आहे माझे विचार ऐकून घ्या. हे जे आता लोक, हे सगळ्या लोकांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे, पण त्यांनी जे सांगितलं त्यांनी हे माझ्याच पुस्तकातले विचार सांगितले आहे. ते पुस्तक अजून त्याच्या समोरचा दुसरा भाग याचा आहे, तो भाग, ठीक आहे, त्याच्यात काय विचार राहणार आहे ते माझ्यापाशी आहे. तर त्याच्यानंतर त्यांचे विचार ऐकून घेण्यात आले आणि त्याच्यावरच रुपयाचं अवमूल्यन, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कशी ठरवायची आणि त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतात कोण्या पद्धतीनं करण्यात यावी याच्यासाठी त्यांचे विचार ऐकून घेण्यात आले. म्हणजे ठीक आहे, ज्ञानाले ज्ञान. आणि इंग्रज त्या बाबतीत होते का एखादा माणूस वैचारिक पातळीनं बुद्धिमत्तेनं विचार आहे तर त्याचे ऐकत सुद्धा होते. मग त्याच्यानंतर ठीक आहे, तर हे पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिले. तर हे 4 वृत्तपत्र त्याचे होते. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर आंबेडकरांचे वचनं जे त्यांनी आपल्या विचारातून आणि आपल्या वृत्तपत्रातून मांडले, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. जर माझ्या डोक्यात सूडबुद्धी असती तर मी या देशाचं 5 वर्षात वाटोळ करून टाकलं असतं. ह्या त्यांचा प्रसिद्ध एक, ठीक आहे, स्टेटमेंट आहे आणि खरंच केलं असतं. ठीक आहे, जर सूडबुद्धी असती, चांगले विचार होते म्हणून त्यांनी ते राज्यघटनेतून उतरवले. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते म्हणतात का भिक्षेने गुलामी मिळते. काय म्हणते? भिक्षेने गुलामी मिळते, स्वातंत्र्य नाही. म्हणून ते म्हणतात का जर माझ्या मनात देशबुद्धी आणि सूडबुद्धी असती तर या 5 वर्षात मी या देशाचं वाटोळ केलं असतं. मी कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा स्तर त्या समाजातील महिलांनी प्राप्त केलेल्या प्रगतीवर ठरवतो. आणि जर एखाद्या बापाचे पोट ते दारू पित असेल तर लेकाला जीवच नका देऊ म्हणते, तसेच मरू द्या म्हणते उपाशी. असे कसे जाग्यावर नाही येत तर पहा म्हणते. ठीक आहे, जीवन हे दीर्घ नसावे, जीवन हे दीर्घ नसावे तर महान असावे म्हणते. वाचन मनाला अन्न पुरवते आणि त्या अन्नाचे चर्वण केले तरच ते पचते, अन्न पचले तरच बुद्धी प्रगट होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो शिकेल तो गुरगुरेल. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. 1 वर्ष झाले शिक्षण क्षेत्र टोटली 1.5 वर्ष होऊन राहिलं बंद आहे. पोट्याची वैचारिक पातळी कमी होऊन गेली. पोट्याला जर म्हणलं एखाद्या विषयावर निबंध लिही तर त्याला लिहिता बी नाही येणार, तुम्हाला सांगतो. ठीक आहे, लिखाणाची जी ताकद आहे ती ताकद कमी होऊन गेली. वैचारिक शक्ती, विचार करण्याची शक्ती आणि बुद्धिमत्ता कमी होऊन गेली. पोट्याला शिक्षणाचा हक्क प्राप्त व्हायला पाहिजे. ऑनलाईनमधून का भेटते बे कंद. ठीक आहे, ऑनलाईनमधून ठीक आहे तेवढा इम्पॅक्ट नाही पडत जो डायरेक्ट इम्पॅक्ट राहते. डायरेक्ट समोरासमोरचं एज्युकेशन वेगळंच आहे, त्याची पद्धत वेगळी आहे. ठीक आहे, डायरेक्ट पोट्याला भेटता येते. एज्युकेशन, कॉलेज, शाळा बंद आहे सगळे. ठीक आहे,
पूर्ण टोटली बंद आहे. शिक्षण क्षेत्रापासून बरेचसे लोक वंचित राहून राहिले. त्याचा हक्क त्याला भेटला पाहिजे. ऑनलाईन पद्धतीने तो इम्पॅक्ट पडत नाही. पेपरसुद्धा आता युनिव्हर्सिटीचे ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह होऊन राहिले. ऑब्जेक्टिव्ह मारून रट्टा मारणं हा प्रकार होईल. पोट्ट घेते, कॉपी पेस्ट करते, नेटवर टाकते आणि नेटवर टाकलं का लगेच इकडं दुसऱ्या मोबाईलने आन्सर शोधते आणि कचकन तिथं टिक करून लिहिते. ठीक आहे, हे तर सर्रास होऊन राहिलं. घरून पेपर देऊन राहिले पोट्टे का करते, डायरेक्ट कॉपी पेस्टवाला प्रश्न घेते आणि रपकन आपल्या मोबाईलवर दुसऱ्या मोबाईलनं सर्च मारते, नेटवरून भडकन उत्तर. तर हे जर असे पोट्टे पास झाले तर का तो भारत घडण भविष्यातला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला, डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत घडवायचा आहे, महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत घडवायचा आहे. तो भारत कसा असावा, ठीक आहे, सर्वांना समानतेनं बंधुतेनं, ठीक आहे. पप्पा, कोलगेट स्ट्रॉंग टीथ प्रत्येक वेळी. जसं गाडीचं पेट्रोल कमी होत जातं, अगदी तसंच रोज आपल्या दातांचं कॅल्शियम सुद्धा कमी होतं. कॅल्शियम कमी कसं? दातांनी जितकं चावलं जातं तितकंच कॅल्शियम कमी होत जातं. कोलगेट स्ट्रॉंग टीथचे कॅल्शियम बूस्ट दातांचे गेलेले कॅल्शियम परत आणते. कोलगेट स्ट्रॉंग टीथ.